तुम्ही सुविधा दिल्या, सरकार भार उचलणार आहे, गरीब लेकरांचं मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तुम्ही JR काढलाय 5 जूनला, आज आहे 19 जून. शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ते नसावं. जर सरकार सांगतंय इथं की संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची तात्काळ अंमलबजावणी करायची, मग अधिकारी मोठे झालेत का सरकारला अधिकारी बदनाम करणार आहेत याचं उत्तर तरी मला एकदा द्या. का सरकारमधलं आणि मराठ्यांमधलं प्रेम टिकू द्यायचं नाहीये असं काही उद्देश आहे का, ते तरी मला एकदा सांगा अधिकाऱ्यांनी. नसता सरकारने तरी सांगा की आम्ही तुम्हाला येड्यात काढायसाठी JR काढतोय. आम्हाला येड्यात नका काढू. तुम्ही जर एवढं मोठं मन करून ह्या गोष्टी दिल्या, 15 तारखेपासून आज 19 पर्यंत 4 दिवस झाले 100% मराठ्यांच्या पोराकडून फीस घेतली जाते. शाळेत जर आम्ही गेलो तर शाळेतले लोक म्हणायला लागले ते सरकारनं आम्हाला सांगितलेलं नाहीये. मग आता ही लाडभाऊच्या कानावरती ही गोष्ट पाहिजे. आता तुम्ही सुविधा दिल्यात, पण जर फीसच 100% आमच्याकडून वसूल होणार असली आणि त्याच्यानंतर जर सोयी सवलती दिल्या असतील तर आम्ही पुस्तकं पण घेतले, आम्ही कपडे पण घेतले, आम्ही तुम्ही हॉस्टेल दिलं नाही म्हणून आम्ही खोल्या पण भाड्याने केल्या रूम मालकाच्या तिथं जाऊन. ही कळतंय तुम्हाला. ते तुमचा त्याशी जे फोन आला मला की मी ते सगळे कागदपत्र घेऊन येणार आहे, म्हणलं तेच घेऊन या. काय होईल मग त्याच्यातले तुमचे माझे संभ्रम नकोय, आता नकोय, आता नकोय. मग तुम्ही सांगितलं की आता तुम्ही गरम होणार आहे. सरकारनं जर JR काढलं तर अधिकाऱ्याला काय प्रॉब्लेम आहे? कारण तुम्हाला एखाद्या ग्राउंड लेवलचं माहित नसेल हे काय चाललंय. प्रत्येक शाळावाला जेवढे विभाग आहेत 100% फीस घ्यायला लागले. आता वैद्यकीयमध्ये फीस भरणार सोपं नाही राहिलं. मग वैद्यकीय आम्हाला, तंत्र शिक्षणावाले आम्हाला सुविधा आणि सोयी देत नाहीयेत, तोपर्यंत आम्ही काय करणार? शिक्षण व्हायला नको जायला. आम्ही गरीब असे येतं. आता तुम्ही त्याच प्रवाहात आलाय, मी आणखीन तुम्हाला मोठेपणच देतो आणि देतच राहणार आहे. हे प्रेम टिकवायसाठी मी तुम्हाला सांगायला, आणि तुम्हाला नाही सांगायचं तर सांगायचं कोणाला? मग अधिकाऱ्यांना, शाळावाल्यांना, दोघांना मिळून मराठ्यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा संवाद होऊ द्यायचा नाहीये का? असा काही डाव आहे का? किंवा असं काही आहे का अधिकाऱ्यांनाच तुम्ही अंमलबजावणीचे तुमच्या विभागांना निर्देश दिले नाहीत म्हणून आम्हालाच येड्यात काढायचं काम आहे, असं काही आहे का? का प्रेम टिकू द्यायचं नाही हे तुमच्यापर्यंत नाहीये माहिती. आता पोरांना काय वाटतं, गरिबांच्या पालकाला काय वाटतं? आपलं पोरग पटकून ऍडमिशन घ्या रे बाबा, सोयी सवलती लागायच्या, तर जर ऍडमिशन गेलं तर पोराचं 1 वर्ष व्हायचं, मग ते 100% फीस द्यायला. मग आता आम्हाला सवलती कधी लागू होणार? आमच्याकडून 100% फीस घेतल्यावर, आम्ही 100% पुस्तकं सगळे घेतल्यावर, आम्ही खोल्या तिकडं भाड्याने केल्यावर, कारण खोल्या आता भाड्याने करताना अगोदर त्याला ऍडव्हान्स द्यावा लागतो, ते बघणं चालं. मग म्हणजे पुन्हा आमच्या नड्याला फासच लागला. सरकारने तर एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं, त्याची स्तुती राज्यात लय भयान होती. ही जी स्तुती होती ना राज्यात खूप मोठी होती की सरकारनं मराठ्यांना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या सवलती दिल्यात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी मध्यस्थी केली, लाड साहेबांनी. आणि मग आता ह्या फीस जर आमच्या भरल्या असल्या तर तुम्ही माघारी द्यायचं ऑर्डर करा, आमचे लोक ऍडमिशन घेऊन टाकते. मी दादा तो तेच सांगितलं. याच्यामध्ये 23 तारखेच्या बैठकीचा विषय मी घेतो, म्हणजे तुमचा पहिल्या विषयाचंच उत्तर तुम्हाला देतो. ज्या संस्थांना हा JR गेलाय आणि ज्या संस्था ह्या JRचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश आम्ही देऊ. ज्यांनी फिया घेतल्या आहेत ते फिया परत दिल्या जातात त्या मुलांना. मग काय हरकत नाही, मग काय हरकत नाही. हा जो कायदा आहे, एक तुम्हाला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं तुम्ही अभिनंदन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील तुमचा सन्मान करून सांगितलं की प्रसाद लाड आणि विखे पाटलांनी जे म्हटलं ते मला विचारून आणि माझ्याशी चर्चा करूनच म्हटलं. त्यामुळे हे कुठलीही गोष्ट मुख्यमंत्र्यांना न विचारता गेली नाही, हे त्यांनी स्वतःनी एका ठिकाणी टीव्हीवर चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो तुम्ही माझ्या कानावर विषय टाकला तर माझं ते काम आहे. मी आता ऍडिशनल कलेक्टरला देखील सांगितलं, 23 तारखेला सर्व डिव्हिजनल कमिशनर आमच्या उपसमितीच्या बैठकीत असतील. आता 23 तारीख म्हणजे मंगळवार झाला, त्या मंगळवारी तसे निर्देश दिले जातील. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला चहापान आहे, त्या चहापानात हा तुमचा विषय कानावरती घालतो आणि तात्काळ यावर कारवाई करून सोमवारपर्यंत सर्व शाळा कॉलेजला JR पोचेल, ईमेल पोचेल. डिव्हिजनल कमिशनरला तसे आदेश देतो आणि ते आपण करून घेऊ. आणि मुलांच्या फिया, म्हणजे ज्या पालकांनी फिया भरल्या त्यांना देखील त्या परत दिल्या जातील. त्याच्यामध्ये देखील दादा आपल्याला असं वाटतं की काही 5, 50, 100 राहिले तर तुम्ही आम्हाला कळवा, त्या कॉलेजवर दबाव टाकून ते करायचं काम आपण करून घेऊ.